चला जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या। सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय। आदरणीय सन्माननीय सरपंच साहेब दिनेशजी परेड साहेब, आपणास विनंती असेल की आपण आराध्य देवता गणपती बाप्पाचं पूजन आपल्या शुभ हस्ते करावं। तसेच मी आमंत्रित करतोय आपले सभापती साहेब अशोकदादा पाटील साहेब, आपणास सुद्धा विनंती असेल। या पुष्पहार अर्पण करूया आपण। अशोकदादा पाटील साहेब, आपण सुद्धा समवेत जोडायचं आहे। उपसरपंच मॅडम आहेत पूर्वा कुडू मॅडम, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य कल्याणीताई या सुद्धा आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पारितोषिक प्राप्त झालेले आहेत। गणपती बाप्पा यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होताना आपण पाहतोय। एक आराधना केली जाते की आजपासून सुरू होणारे खानिवडे प्रीमियर लीग अगदी दिमाखात आयोजन झालेलं आहे। या स्पर्धा अगदी विना व्यत्यय विना अडथळा अगदी आनंदाने पार पडू दे, हीच आराधना हीच प्रार्थना आपण गणपती बाप्पाला, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, अगदी आताच आपण दिमाखात ज्यांची जयंती साजरी केली 19 फेब्रुवारी 1630, अगदी इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस। तसेच मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करून या खानिवडे प्रीमियर लीगचं प्रकाश अगदी चहू बाजूने पसरावा यासाठी दीप प्रज्वलन करायचं आहे। सन्माननीय जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य कल्याणीताई, एक दिवस्मितेचा एक दिवा या क्रिकेटच्या स्वाभिमानाचा, एक दिवा आमच्या एकजुटीचा, एक दिवा आमच्या गावाच्या प्रगतीचा, आणि हेच प्रतीक या प्रत्येक वेळेला आपण दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून होतोय। अशोकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन झालेले आहे। तसेच ग्रामविकास शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक किशोरजी घरत साहेब, तसेच नंदनवन रिसॉर्टचे ओनर तथा ग्रामविकास शिक्षण संस्थेचे संचालक किरणजी तरे साहेब यांच्याकडून आपण दीप प्रज्वलन होताना पाहतोय। किशोरजी तरे साहेब एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून सुद्धा दीप प्रज्वलन होते। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण गणपती बाप्पा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करूया। पुष्पहार अर्पण झालेले, आपण पुष्पाची थोडी वृष्टी करूया आणि त्यानंतर आपण उद्घाटनासाठी मुख्य पिचकडे आपण जाऊयात। चला, आदरणीय सन्माननीय राजेशजी किनी साहेब, आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवून या खानिवडे प्रीमियर लीग 2025 औपचारिक उद्घाटन करूया। सन्माननीय राजेशजी किनी साहेब, बीजेपी ओबीसी मोर्चाचे प्रमुख नेते, खानिवडे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय अगदी त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जाईल। सन्माननीय नामदेवजी घरत आपण जोडलेले पाहतोय, सन्माननीय दयानंदजी घरत आहेत, पूर्वा कुडू मॅडम आहेत, सर्व सन्माननीय खानिवड्यातील अगदी अनमोल रत्न आपण पाहतोय। खानिवडे गावाला पुढे घेऊन जाताना, आपल्या समाजाला पुढे घेऊन जाताना आदरणीय सन्माननीय राजेशजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण आता खेळपट्टीचं औपचारिक उद्घाटन करण्यासाठी खेळपट्टीकडे यायचं आहे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतांस राजाधिराज योगीराज गो प्रतिपालक सिंहासनाधीश्वर
हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के। तसेच दोन्ही टीम ज्या आपण या उद्घाटनाचा सामना पाहणार आहोत खानिवडे प्रीमियर लीग 2025 चा श्रीराम स्पोर्ट्स वर्सेस प्रियल वॉरियर्स, दोन्ही संघाचे खेळाडू मात्र पिचच्या दोन्ही बाजूला उभे राहतील। सन्माननीय मान्यवर अगदी हसत मुखाने मंद मंद पावलाने पिच कडे येताना, कारण क्रिकेटची देवता यष्ट्यांचं या ठिकाणी पूजन केलं जाईल, पिचचं उद्घाटन केलं जाईल आणि तदनंतर मात्र KPL खानिवडे प्रीमियर लीगचा महाथरार या ठिकाणी सुरू होईल। प्रियल वॉरियर्स वर्सेस श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे। सन्माननीय मान्यवर आपण पाहतोय आजपासून हा रंगणारा महाथरार महासंग्राम अगदी खानिवडे गावात आयोजन असलं तर नक्कीच एक दिमाखात आयोजन असतं। खेळीमेळीच्या वातावरणात सर्व सामने आनंदाने पार पडत असतात आणि आजचा दिवस आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। 21 फेब्रुवारी अगदी SSC बोर्डाने 10 दिवस ही परीक्षा आधी आणली आणि आजपासून ते एक वेगळ्या मोहिमेवरती आहेत आणि त्यांना सुद्धा या KPL 2025 च्या माध्यमातून त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील की नक्कीच आपण गुणवंत व्हा, यशवंत व्हा आणि कीर्तिवंत नक्कीच व्हा। सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय एसटीचं पूजन अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जाईल। प्रथमतः यष्ट्यांना पुष्पहार अर्पण केला जाईल, क्रिकेटची देवता आहे। दिलीप पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी हिरिरीने सहभाग घेताना प्रत्येक गोष्ट अगदी चोखपणे पार पाडताना आपण पाहतोय। सन्माननीय मान्यवरांना पुष्पहार देऊन मान्यवर यष्ट्यांचं पूजन करतील। आदरणीय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी प्रथमतः पुष्पहार अर्पण करतील। मी अशोक दादांना विनंती करतोय, अशोक दादा आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः यष्ट्यांचं पूजन करायचं आहे। क्रिकेटचे देवता यष्ट्यांचं पूजन होईल। अशोक दादा पाटील साहेब विद्यमान सभापती पंचायत समिती वसई, एक खानिवडे गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहतोय। तसेच सहकार्यवाह म्हणून ग्रामविकास शिक्षण संस्थेचा कार्यभार अगदी सांभाळत आहेत। अशोक दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यष्ट्यांचं पूजन केलं जाते। ग्रामविकास शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय नरसुभाऊ पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय। आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यष्ट्यांचं पूजन होताना पाहतोय। क्रिकेटची देवता आहे यष्ट्यांचं पूजन। तसेच ज्या गोष्टीमुळे मी मोठा झालोय त्यांना विसरता कामा नये। आपण ह्या उद्घाटनाच्या निमित्ताने बॅट आणि बॉल यांचं सुद्धा पूजन करत असतो, कारण या बॅटने ह्या बॉलने मला ओळख निर्माण करून दिलेली आहे। तसेच ज्यांच्यामुळे मी मोठा झालोय त्यांना विसरता कामा नये। मग माझा समाज असेल, माझे आई वडील असतील, माझे नातेवाईक असतील, ज्यांनी मला मोठं करण्यासाठी मदत केलेली आहे त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करूया आणि सातत्यपूर्वक त्यांना मात्र नक्कीच आठवूया। आदरणीय सन्माननीय नरसुभाऊ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना मी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवायचं आहे। सन्माननीय नरसुभाऊ पाटील साहेब एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहतोय। श्रीफळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन केलं जाईल, पिचचं उद्घाटन। एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व पाहतोय ग्रामविकास शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नरसुभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन होताना आपण पाहतोय। तसेच आणि फटाक्यांची आतषबाजी सुद्धा होते की औपचारिक उद्घाटन या ठिकाणी KPL 2025 खानिवडे प्रीमियर लीगचं उद्घाटन होताना पाहतोय। तसेच मान्यवरांना विनंती असेल की आपण श्रीफळ वाढवायचे आहेत। आदरणीय सन्माननीय जयश्री तरे मॅडम यांच्या शुभ हस्ते सुद्धा, कल्याणी किशोर तरे मॅडम यांच्या शुभ हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवला जातोय। जोरदार टाळ्या होत्यात। आदरणीय सन्माननीय किरणजी तरे साहेब श्रीफळ वाढवताना जोरदार टाळ्या होत्यात। गणपती बाप्पा मंगल मूर्ती।
सन्माननीय विश्वनाथजी तरे साहेब ग्रामविकास शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक श्रीफळ वाढवताना आपण पाहतोय हे सर्व रथी महारथी अनमोल रत्न हे खानिवडे गावातील आहेत, ज्यांनी गावाला पुढे नेले, ज्यांनी समाजाला पुढे नेले। तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय किशोरजी घरस साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय, आराधना केली जाते की अगदी प्रत्येक पर्व अगदी आनंदात पार पडत असतं। खानिवडे प्रीमियर लीग आमच्या पंचकृषीतील एक नावाजलेली प्रीमियर लीग, अगदी कमी कालावधीत गावाची प्रीमियर लीग मोठी जर कुठली झाली असेल तर ह्या पंचकृषीमध्ये नावाजलेलं गाव नक्कीच खानिवडे KPL। सन्माननीय नामदेवजी घरत विद्यमान सदस्य ग्रामपंचायत खानिवडेचे यांच्या शुभ हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवला जातोय। मागचं वर्ष आपण पाहिलं होतं अगदी 10:48 पहिल्या मॅचला सुरुवात झाली होती। यावेळेला आपण थोडे प्रगती पथावरती आहोत, थोडे लवकर यावेळेला आपण सुरुवात करतो। तब्बल 12 संघ एकमेकांशी झुंजणार आहेत। तसेच मान्यवरांना विनंती असेल की आपण शुभेच्छा द्यायच्या दोन्ही संघांना। चला दोन्ही कॅप्टन मैदानामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी टॉस केला जाईल, नाणेफेकीचा कौल केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते। नाणेफेकीचा कौल केला जातोय किशोरजी तरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते आणि श्रीराम स्पोर्ट्स विन द टॉस। यस विशाल गरत मागच्या वर्षीचं एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक मागच्या वर्षीचा प्रसंग आहे। विशालला जेव्हा टीम मिळाली होती त्यावेळेला विशाल बोलला होता की सगळ्यात खराब टीम माझ्याकडे मिळालेली आहे, पण तदनंतर त्यांचं नेतृत्व, त्यांची कर्तबगारी आणि प्रत्येक हिराला पैलू पाडण्याचं काम विशाल यांनी केलं आणि आपल्या टीमला मात्र या ठिकाणी पाहिलं विजेत्यापर्यंत नेलं होतं। सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण शुभेच्छा सुद्धा त्यानंतर द्यायच्यात। उद्घाटन करतायत फलंदाजीच्या माध्यमातून बॅटर आपण पाहतोय ग्रामपंचायत खानिवडेचे विद्यमान सरपंच साहेब या ठिकाणी बॅटिंगच्या माध्यमातून उद्घाटन करताना पाहतोय। अगदी सामाजिक कार्य तसेच राजकीय क्षेत्रात अगदी फटकेबाजी करण्यामध्ये मशहूर आहेत, पहिल्यांदाच उतरले आणि त्यानंतर मात्र राजकीय क्षेत्रामध्ये सरपंचाच्या माध्यमातून पदार्पण केलं। चला लगेच सज्ज व्हायचं श्रीराम स्पोर्ट्स आणि प्रियल वॉरियर्स। आजपासून सुरू होणारा खानिवडे प्रीमियर लीगचा